Hello guys, welcome to Gradex Academy's YouTube channel. My name is Shubham and I am working as a mentor at Gradex Academy. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एअरलाईन मॅनेजमेंट प्रोजेक्ट विथ द हेल्प ऑफ ॲडमिन कॉन्सेप्ट एक्झिक्यूट करणार आहे. बिफोर स्टार्टिंग द प्रोजेक्ट मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहे. जर तुम्हाला कुठल्याही टाईपचा डिफिकल्टी असेल प्रोजेक्टमध्ये किंवा एक्झिक्युशनमध्ये तर तुम्ही बिंदास कमेंटमध्ये टाकू शकता. मी ट्राय करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्या सगळ्या डिफिकल्टीज कव्हर करायचा. आणि सो व्हिडिओ एंडपर्यंत पहा आणि सर्वांना तो शेअर करा. चलो तर एक्झिक्युशन आपण स्टार्ट करूया. सो दिस इज द प्रोजेक्ट गाईज दॅट आय एम टॉकिंग अबाउट, जो मी एका व्हिडिओमध्ये एक्सप्लेन पण केलेला आहे. तरी तो त्याचा आता आपण डिटेल इम्प्लिमेंटेशन बघणार आहे. सो प्रोजेक्ट इज एअरलाईन मॅनेजमेंट प्रोजेक्ट. यामध्ये आपण एंड टू एंड एअरलाईन फ्लाईट मॅनेजमेंट कशा प्रकारे वर्क होणार आहे तो त्याबद्दल हा प्रोजेक्ट आहे. तर या प्रोजेक्टमध्ये आपल्याला सिम्पली राईट एक ॲप बनवायचा आहे. ॲपचं टायटल राहणार आहे एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टीम, राईट. त्यानंतर आपल्याला ॲपची ब्रँडिंगमध्ये फ्लाय एमिरेट्स या कंपनीचा लोगो यूज करायचा आहे. त्याला रेड कलरची ब्रँडिंग द्यायची आहे आणि एंड टू एंड एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टीम हे डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. फर्स्टली आपण एक ॲप क्रिएट करून घेऊ. फॉर डेव्हलपिंग द ॲप आय नीड टू लॉग इन टू द सेल्सफोर्स. सो माझ्याकडे एक ऑर्ग आहे, त्या ऑर्गचाच मी यूज करणार आहे. सो आय विल लॉग इन .salesforce.com. माझ्याकडे एक ऑर्ग ऑलरेडी बनलेली आहे. जर तुम्हाला सेल्सफोर्स मध्ये ऑर्ग कसं बनतात याबद्दल काही डाऊट असतील तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मला विचारा. त्यावर पण मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येईल. सो आय एम जस्ट गोइंग टू लॉग इन, राईट. शुभम 10@gradex.in, right. New @12345 is my password. I will log in होता है guys मी. Okay, perfect. log in, right. logged in, right. Now मला एक ऍप बनवायचा आहे. ऍप कुठून बनणार आहे? फॉर द ऍप्स आय नीड टू कम टू द सेटअप. याला सेटअप म्हणतात गाईज, राईट. या सेटअप मध्ये आपल्याला ऍप्स वर जायचं आहे आणि ऍप मॅनेजर वर क्लिक करायचं आहे. ओके, ऍप मॅनेजर वर आलो आहे. आय एम गोइंग टू क्रिएट अ न्यू लाइटनिंग ऍप. लाइटनिंग ऍप या बटनवर क्लिक करून मला ऍप बनवावं लागेल. ऍपचं नाव मी कॉपी करेल डॉक्युमेंटेशन वरून, राईट. एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टम, परफेक्ट. कंट्रोल C, कंट्रोल V, राईट. त्यानंतर डेव्हलपर नेम इज नथिंग बट द API नेम ऑफ दिस पर्टिक्युलर ऍप. ओके, मला ऍक्च्युली इमेज मध्ये एका कंपनीचा लोगो यूज करायचा आहे, या डॉक्युमेंटेशन मध्ये दिलेला आहे. सो आय विल जस्ट सर्च फॉर द लोगो सर्च करतो मी, फ्लाय एमिरेट्स लोगो, परफेक्ट, राईट. त्यानंतर मी इमेजेस वर जाईल, एक कुठलाही लोगो यांचा घेऊन घेतो, दिस रेड कलर लोगो, राईट. सेव्ह इमेज, परफेक्ट. इमेज सेव्ह होऊन जाईल. इमेज सेव्ह झालेली आहे गाईज. डायरेक्टली आय विल जस्ट ड्रॅग अँड ड्रॉप द लोगो हिअर, राईट. सॉरी, ड्रॅग अँड ड्रॉप करून नाही होईल, अपलोड करावं लागेल आपल्याला, राईट. आय एम गोइंग टू अपलोड, परफेक्ट. अपलोडिंग स्टार्ट झालेला आहे गाईज, अपलोडेड, राईट. मला ऍक्च्युली ऍपची ब्रँडिंग मध्ये, राईट, कलर कोड पण दिलेला आहे, राईट, डॉक्युमेंटेशन मध्ये. तो कलर कोड मी कॉपी करतो आणि तो सेम कलर कोड आय एम गोइंग टू यूज हिअर, राईट. त्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये आय विल राईट एंड टू एंड एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टम, परफेक्ट, राईट. एंड टू एंड एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टम, ओके, perfect, right. Now after this I will click on the next, right. Directly next, right. आता या ऍप मध्ये आपल्याला नॅव्हिगेशन आयटम मध्ये काही प्री डिफाईन्ड ऑब्जेक्ट्स किंवा टॅब्स पाहिजे आहे का? राईट, सध्या तर काहीच नाही पाहिजे. सो आय विल जस्ट क्लिक ऑन नेक्स्ट. हा ऍप कुठल्या कुठल्या युजर प्रोफाईल्सला व्हिजिबल असला पाहिजे. सो आय विल चूज विजिबिलिटी ऑन सिस्टम ऍडमिन, कारण की मी सिस्टम ऍडमिन आहे. जर मी हे चूज नाही केलं तर मला माझा ऍप क्रिएट झाल्यावरही दिसणार नाही. ओके, सेव्ह अँड फिनिश. माझा ऍप क्रिएट झाला आहे गाईज, राईट. आता नेहमी लक्षात ठेवायचं, ऍप क्रिएट झाल्यावर आपल्याला ऍप कुठे विजिबल राहणार आहे? ऍप लॉन्चरवर. बट बिफोर मुव्हिंग टू डायरेक्टली ऍप लॉन्चर आय विल रिफ्रेश. मी रिफ्रेश करून घेतो, राईट. रिफ्रेश, राईट, परफेक्ट, राईट. एकदा मी चेक करतो ऍप आलेला आहे का माझं. येस, एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टम, राईट. मी एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टम ओपन करतो, राईट. नो आयटम्स, राईट. लोगो आलेला आहे आणि ब्रँडिंग आलेली आहे जी आपण क्रिएट केली आहे. नाव
एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टम मध्ये आपल्याला ऍक्च्युअल मध्ये काय करायचं आहे ते आता बघूया. ओके, तर एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टम मध्ये आपल्याला 3 ऑब्जेक्ट्सवर काम करायचं आहे. फ्लाइट स्केड्यूल, राईट, आणि पायलट्स, राईट. या 3 ऑब्जेक्ट्सवर आपल्याला काम करायचं आहे. आज एक काम करू, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण डेटा मॉडेलिंग वर कॉन्सन्ट्रेट करू. व्हॉट इज डेटा मॉडेलिंग गाईज? डेटा मॉडेलिंग म्हणजे काय? म्हणजे ऑब्जेक्ट्स क्रिएट करू आणि ऑब्जेक्ट मध्ये फील्ड्स क्रिएट करून ठेवू. उद्या उद्या आपण त्यामध्ये रिलेशनशिप बिल्ड करू, व्हॅलिडेशन रूल्स लावू, राईट. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ऑलमोस्ट ट्राय करू की सगळ्या ऍप्स हे पूर्णचे पूर्ण प्रोजेक्ट हा आपला कम्प्लीट होऊन जाईल. ओके, सो फर्स्टली आय विल क्रिएट द फ्लाइट ऑब्जेक्ट. तिन्ही ऑब्जेक्ट मी क्रिएट करून टाकतो. कसं क्रिएट करणार आहे? आय विल मूव्ह टू सेटअप, राईट. सेटअप वर आलोय. सेटअप वर आल्यानंतर आय विल मूव्ह टू द ऑब्जेक्ट्स अँड फील्ड, ऑब्जेक्ट मॅनेजर वर गेलोय. आय विल यूज दिस क्रिएट बटन टू क्रिएट न्यू कस्टम ऑब्जेक्ट, राईट. परफेक्ट. आता इथे थोडंसं लक्ष द्यायचं आहे गाईज, राईट. आपल्याला जो फ्लाइट आयडी आहे, राईट, फ्लाइट या ऑब्जेक्ट मध्ये फ्लाइट आयडी हा ऑटो नंबरिंग मध्ये आहे आणि त्याचा सॅम्पल डेटा असा काहीतरी दिलेला आहे, राईट. नेहमी लक्षात ठेवायचं, जेव्हाही नवीन कस्टम ऑब्जेक्ट आपण क्रिएट करत आहे, राईट, हिअर we had to choose the record name, default record name and the format, right. आता आता जे पहिले एक काम करू आपण, राईट, एक लेबल देऊन देऊ, म्हणजे ऑब्जेक्टला नाव देऊन देऊ, राईट. पहिले फ्लाइट नाव देऊन देतो मी ऑब्जेक्टला. परफेक्ट, राईट. त्यानंतर त्याचं प्लुरल काय? फ्लाइट्स. परफेक्ट, राईट. त्यानंतर डिस्क्रिप्शन मध्ये काही असेल तर चेक करतो, राईट. नो, राईट. परफेक्ट. डिस्क्रिप्शन मध्ये काही नाही आहे, आपण काही पण लिहू शकतो, राईट. मॅनेज द फ्लाइट्स डेटा इन दिस ऑब्जेक्ट. परफेक्ट, राईट. डिस्क्रिप्शन मध्ये लिहिलं, राईट. नाव what is this? This is the enter the name and label format, right. काय आहे की आपला आपला आपण जेव्हाही ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा तो ऑब्जेक्ट क्रिएट करताना ऑब्जेक्ट काय असते? ऑब्जेक्ट इज अ डेटाबेस टेबल, राईट. आता जो टेबल आपण बनवत आहे त्यामध्ये जे फर्स्ट फील्ड किंवा फर्स्ट कॉलम आपल्याला द्यायचा आहे, राईट, तो कुठल्या टाईपचा असला पाहिजे ते इथे आपण डेटा टाईप मध्ये चूज करत आहे, राईट. आपल्या केसमध्ये जो फ्लाइट ऑब्जेक्ट आहे तो हा ऑटो नंबर या टाईपचा राहणार आहे, FMS, राईट. FMS ऑटो नंबर. ओके, आपण एक काम करू, राईट. इथे डेटा टाईप चूज करू. चूज करताना ड्रॉप डाऊन आहे, ड्रॉप डाऊन मध्ये ऑटो नंबर मी घेतलेला आहे, राईट. जे रेकॉर्ड नेम आहे, रेकॉर्ड नेम ते मी इथून घेऊन घेतो. रेकॉर्ड नेम काय आहे? फ्लाइट आयडी. मी कॉपी करेल फ्लाइट आयडी रेकॉर्ड नेम आणि इथे पुट करेल, राईट. परफेक्ट, राईट. फ्लाइट आयडी एक रेकॉर्ड नेम मी बनवलेला आहे, राईट. तो त्याचा डेटा टाईप आहे ऑटो नंबर आणि डिस्प्ले फॉर्मॅट असा काहीतरी सॅम्पल डेटा टाईप असला पाहिजे, म्हणजे एफ एम एस, राईट, डॅश 000001, म्हणजे काय? दिस इज द ऑटो नंबरिंग सिरीज. त्यानंतर DDMMYY. ओके, परफेक्ट. आता आपल्याला काय करायचं आहे, राईट, आपल्याला या व्हॉट इज दिस वर जायचं आहे. व्हॉट इज दिस, राईट. मी गेलो, राईट. ओके, ऍक्च्युअल मध्ये हे तुम्हाला विजिबल नसेल, राईट. आता विजिबल होऊन जाईल. परफेक्ट. इथे पण नाही होत आहे. जस्ट होल्ड, लेट मी शेअर माय एंटायर स्क्रीन फर्स्ट, राईट. पूर्ण स्क्रीन शेअर कर तुम्ही माझी, राईट. आणि क्लिक ऑन व्हॉट इज दिस वर क्लिक केल्यावर, राईट, वी कॅन सी द डिस्प्ले फॉर्मॅट. जे ऑटो नंबरिंग मध्ये जे डिस्प्ले फॉर्मॅट आहे त्याचा सिंटॅक्स आपल्याला दिलेला आहे, राईट. म्हणजे जिथे आपल्याला DDMMYY यूज करायचं असेल ते अशा प्रकारे यूज करू शकतो आपण, राईट. कर्ली ब्रॅकेट्स मध्ये त्यांना यूज करू शकतो, राईट. तुम्ही हे डिटेल डॉक्युमेंटेशन बघून घ्या, राईट. मी जी आपली रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करतो. FMS, राईट. त्यानंतर डॅश असली पाहिजे, त्यानंतर ऑटो नंबर, त्यानंतर DDMMYY. ओके, या फॉर्मॅटमध्ये डेटा आला पाहिजे. सो लेट्स क्रिएट, राईट, FMS, राईट. परफेक्ट, राईट. 0000, राईट. 5 वेळा 0, राईट. त्यानंतर TD, आय थिंक डॅश होतं, राईट. एकदा मी क्रॉस व्हेरीफाय पण करेल. DDMM, राईट. YYYY 4 वेळा Y. ओके, परफेक्ट, राईट. परफेक्ट. एकदा मी चेक करून घेतो गाईस, राईट.
सो डी डी राईट, DDMMYY मध्ये राईट आपला स्पेस किंवा डॅश नाहीये. ओके परफेक्ट राईट. आता ऍक्च्युली मध्ये वाय वायचा फॉर्मॅट हा कोणता फॉर्मॅट आहे? दोन दोन म्हणजे 2023 ला आपण दोन प्रकारे लिहू शकतो, 23 पण लिहू शकतो आणि 2023 पण लिहू शकतो. आपल्या केसमध्ये आपल्या डॉक्युमेंटेशन मध्ये काय दिलेलं आहे? वाय वाय दिलेला आहे. म्हणून आपण इथे राईट, इथे सिम्पली 4 वेळा बाहेर लिहायच्या जागी 2 वेळा व्हॅल्यू. ओके. स्टार्टिंग नंबर काय असला पाहिजे? 1 शुड बी स्टार्टिंग नंबर. हा जो ऑटो नंबर आहे राईट 000 याची स्टार्टिंग 1 ने झाली पाहिजे. ओके परफेक्ट. आपल्याला यावर रिपोर्ट बनवायचे का? येस. फीचर्स अलाउ करत आहे ऑब्जेक्टसाठी. अलाउ रिपोर्ट्स, अलाउ ऍक्टिव्हिटी, अलाउ ट्रॅक फील्ड, हिस्ट्री राईट, अलाउ चॅटर ग्रुप्स येस ऑफकोर्स. त्यानंतर अलाउ सर्च राईट, add notes and attachment, and I will directly save. Right, save. Perfect. Right, save होता है guys object. Right, object is saved. Right, आता object save केला actually आपण. Right, म्हणजे तो object directly इथे येईल का एअरलाईन मॅनेजमेंट मध्ये, टॅब मध्ये? नो राईट. आपण फक्त ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे, आपण टॅब नाही क्रिएट केलेला आहे. टॅब कसं क्रिएट करणार आहे? टॅब क्रिएट करायसाठी आपल्याला पूर्ण सेटअप वर पुन्हा जायचं आहे वापस. राईट, सेटअप वर आलोय. राईट, इनसाइड सेटअप राईट, आय एम गोइंग टू क्लिक ऑन युजर इंटरफेस अँड टॅब्स. टॅब्स वर आलोय गाईज. परफेक्ट. राईट, टॅब्स ओपन होत आहे. जस्ट होल्ड. Perfect. Right. Now I will create new tab. New tab create करतो. Perfect. Right. I will choose the object, flight object. Tab style देतो इथे मी. Right. Tab style. कुठली पण tab style तुम्ही देऊ शकता. Right. Okay. And I will save. Click on next. After that, right. आता हा जो टॅब आपण क्रिएट केलेला हा कुठल्या कुठल्या प्रोफाईल्स वर विजिबल असला पाहिजे? सगळ्या प्रोफाईलवर आपण याला डिफॉल्ट ऑन केलेला आहे. राईट, म्हणजे सगळ्या प्रोफाईलवर हा डिफॉल्ट ऑन राहील. राईट. आपल्याकडे कोणत्या कोणत्या सिक्युरिटी सेटिंग्स असतात? डिफॉल्ट ऑन, टॅब, हिडन आणि डिफॉल्ट ऑफ. या 3 टाईपच्या सिक्युरिटी सेटिंग्स आपल्या टॅबवर आपल्याला यूज करता येतात. ओके परफेक्ट. नेक्स्ट, कोणत्या कोणत्या सोल्युशन्सवर किंवा ऍप्सवर आपलं ऍप हे विजिबल असलं पाहिजे? राईट, ओनली ऑन द एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टम. राईट, आपल्याला हे जे आपण टॅब बनवलेला आहे राईट, तो टॅब फक्त आणि फक्त एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टमवर विजिबल असायला पाहिजे. राईट, सेव्ह. सेव्ह. परफेक्ट. राईट, सेव्ह. लेट मी चेक. राईट, एकदा मी रिफ्रेश करतो. रिफ्रेश केलाय गाईज. राईट, परफेक्ट. परफेक्ट, रिफ्रेश झालाय. Now, let me check in airline management system, right? Nothing is there, right? Okay, perfect. Let me refresh, right? एकदा पुन्हा रिफ्रेश करतो. राईट, थोड्या वेळानं लाइटनिंग मध्ये जे काही चेंजेस येत आहे राईट, लाइटनिंग मध्ये जे काही आपण क्रिएट करत आहे राईट, ते लाइटनिंग मध्ये रिफ्लेक्ट व्हायला कधी कधी 5-10 मिनिट लागू शकतात. सो जर तुमच्या केसमध्ये तुमचा टॅब इथे लवकर नाही आला तर तुम्हाला भ्यायचं कारण नाहीये. जस्ट होल्ड फॉर 5 or 10 minutes. राईट, चेक आफ्टर दॅट देर विल बी अ टॅब ऍडेड ओव्हर यू. राईट. ओके परफेक्ट. राईट. सो गाईज ॲज यू कॅन सी आपला फ्लाईट ऑब्जेक्ट इथे आलेला आहे. राईट, अँड इफ आय क्रिएट न्यू रेकॉर्ड इनसाइड द फ्लाईट राईट, जर मी एखादा नवीन रेकॉर्ड क्रिएट करायचा ट्राय करेल तर माझ्या रेकॉर्डमध्ये जी फ्लाईट आय डी स्टोअर होत आहे राईट, ती अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट फुलफिल होत आहे. FMS/ राईट, त्यानंतर 0001 राईट, त्यानंतर DDMM आणि YY राईट, या फॉर्मॅट मध्ये येत आहे. राईट, परफेक्ट. राईट, नाव आफ्टर दिस राईट, आफ्टर दिस we had to add few fields inside this object: flight name, company, right, आणि इंटरनॅशनल और डोमेस्टिक. ऍक्च्युली मध्ये काय करायचं आहे, फ्लाईट नेम ही टेक्स्ट फील्ड ऍड करायची आहे. राईट. ओके, कंपनी ही एक पिक लिस्ट असली पाहिजे ज्यामध्ये मल्टिपल कंपनीजचे नावं आपण टाकणार आहे. इंटरनॅशनल और डोमेस्टिक हा एक चेकबॉक्स असला पाहिजे, ऍक्टिव्ह चेकबॉक्स फॉर द डोमेस्टिक. ओके परफेक्ट.
त्यासाठी मी एक काम करतो, मी सेटअप वर जातो, राईट. सेटअप वर आलोय, राईट. त्यानंतर सेटअप वर आल्यानंतर ऑब्जेक्ट्स अँड फील्ड, राईट, ऑब्जेक्ट मॅनेजर. ओके, परफेक्ट. ऑब्जेक्ट मॅनेजर ओपन होतोय गाईज, राईट. ऑब्जेक्ट मॅनेजर ओपन झालाय, राईट. नाव आपल्याला फ्लाइट्स ऑब्जेक्ट ओपन करायचा आहे. फ्लाइट ऑब्जेक्ट, परफेक्ट. फ्लाइट ऑब्जेक्ट ओपन केलाय, राईट. इनसाइड फ्लाइट ऑब्जेक्ट आय विल क्रिएट थ्री फील्ड, राईट. कुठल्या कुठल्या? फर्स्ट इज फ्लाइट आयडी इज ऑलरेडी देअर, राईट. फ्लाइट आयडी इज ऑलरेडी देअर, राईट, जी आपण आता जस्ट क्रिएट केली. फ्लाइट नेम आय विल क्रिएट, राईट. So I'll click on new, right. I will click on new. After that, right, आता कोणत्या टाईपची फील्ड राहणार आहे? टेक्स्ट टाईपची. सो मी टेक्स्ट टाईपचं फील्ड सिलेक्ट केली आहे. टेक्स्ट टाईपचा डेटा टाईप सिलेक्ट केला आहे. नेक्स्ट, राईट. फ्लाइट नेम कॉपी करून घेतो. फ्लाइट नेम, परफेक्ट, राईट. क्लोज करून घेतो अनवॉन्टेड टॅब्स, राईट. परफेक्ट, राईट. फ्लाइट नेम, ओके. व्हॉट इज द लेंथ? लेंथ किती आहे? लेट्स से 10 कॅरेक्टर्सची लेंथ राहील फ्लाइट नेमला. ओके, परफेक्ट. नेक्स्ट, नेक्स्ट, सेव्ह अँड न्यू, राईट. एक फील्ड ऍड झाली आहे, राईट. प्रत्येक यावर आपण काय करत आहे ऍक्च्युली, राईट, नवीन नवीन फील्ड ऍड करत आहे. कंपनी, कंपनी विल बी अ पिक लिस्ट, राईट. पिक लिस्ट, पिक लिस्ट घेतली, राईट. परफेक्ट. नेक्स्ट, राईट. परफेक्ट. कंपनी, राईट. यूज अ व्हॅल्यू, राईट, म्हणजे सेपरेट व्हॅल्यूज आपल्याला ऍड करायच्या आहेत. दॅट्स वाय आपण ग्लोबल पिक लिस्ट मधून कुठल्या व्हॅल्यू नाही घेत आहे, राईट. किंगफिशर, किंगफिशर, राईट. गो एअर, इंडिगो, राईट. एअर इंडिया, राईट, राईट. त्यानंतर आणखी कुठल्या कुठल्या कंपनीज आहेत, राईट. टाटा, विसारा, परफेक्ट, राईट. फ्लाय एमिरेट्स, परफेक्ट, राईट. एवढा पिक लिस्ट घेऊन घेतो मी सध्या. ओके, नेक्स्ट, नेक्स्ट, परफेक्ट. नेक्स्ट, सेव्ह. दोन फील्ड झालेल्या आहे गाईज, राईट. आय विल क्रिएट द थर्ड फील्ड, चेकबॉक्स. इंटरनॅशनल और डोमेस्टिक, ऍक्टिव्ह चेकबॉक्स फॉर द डोमेस्टिक. ओके, परफेक्ट, राईट. आय विल ऍड न्यू फील्ड, राईट. कोणत्या टाईपची फील्ड पाहिजे? चेकबॉक्स टाईपची. सो चेकबॉक्स, राईट. नेक्स्ट, इंटरनॅशनल, डोमेस्टिक, डोमेस्टिक, राईट. आता जे डिस्क्रिप्शन मध्ये होतो, राईट, हे ऍक्टिव्ह चेकबॉक्स फॉर डोमेस्टिक, हे मी काय करणार आहे, हे हेल्प टेक्स्ट मध्ये लिहेल, राईट. चेक्ड असला पाहिजे तो. परफेक्ट, बाय डिफॉल्ट, राईट. नेक्स्ट, नेक्स्ट, सेव्ह. परफेक्ट, राईट. माझा एक ऑब्जेक्ट रेडी आहे गाईज. दिस इज माय ऑब्जेक्ट, राईट. नाव आय विल क्रिएट सेकंड ऑब्जेक्ट, दॅट इज फ्लाइट स्केड्यूल, राईट. फ्लाइट स्केड्यूल मध्ये आपल्याला काय काय पाहिजे? पहिले एक फ्लाइट सोबत रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायची आहे. परफेक्ट, राईट. त्यानंतर आपल्याला सोर्स नेम, डेस्टिनेशन नेम, डिपार्चर टाइम, डेट, राईट. अरायवल टाइम, ड्युरेशन, स्टेटस, राईट. नेम ऑफ फर्स्ट पायलट, नेम ऑफ सेकंड पायलट, राईट. नाव दिस ऑब्जेक्ट, फ्लाइट स्केड्यूल हा जो ऑब्जेक्ट आहे, याची डिपेंडन्सी कोणावर आहे? राईट, एका पायलट्स नावाच्या ऑब्जेक्टवर आहे. का बरं? कारण की इथे पण आपण एक पायलट्स ऑब्जेक्ट सोबत रिलेशनशिप एस्टॅब्लिश करत आहे, राईट. आणि त्यानंतर हा जो आणखी जर विचार केला आपण, राईट, तर इथे पण एक फ्लाइट ऑब्जेक्टची रिलेशनशिप एस्टॅब्लिश होत आहे, राईट. सिलेक्ट फ्लाइट म्हणून आपण एक काम करू, आधी आपण पायलट्स हा एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊ आणि त्यानंतर वी विल मूव्ह टू द फ्लाइट स्केड्यूल. ओके, सो I will open my setup window and create this pilot object. Okay, so new, perfect, right. Okay, object manager वर जावं लागेल आपल्याला, right. I will create new object, new custom object, right. Pilots नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. सो मी याला नाव देतो pilots. Okay, perfect. What is the plural for pilot? Right, actually plural
पायलटचा प्रोग्राम पायलट्स राहणार आहे. ओके, लाईक दिस. परफेक्ट. ओके, नाव आपल्या यामध्ये फर्स्ट नेम ही जी फील्ड आहे राईट, ती आपण बाय डिफॉल्ट फील्ड घेऊन घेऊ, फर्स्ट नेम लास्ट नेम. ओके, तर मी एक काम करतो, जी पायलट नेम आहे या फील्डलाच मी लास्ट नेम ही फील्ड बनवून टाकतो, बिकॉज फर्स्ट फील्ड जी आपण ऍड करू ती कंपल्सरी फील्ड राहणार आहे. ओके, परफेक्ट. राईट, मी सगळं काही अलाव करून देतो. राईट, परफेक्ट. राईट, आय विल सेव्ह अँड न्यू. राईट, नवीन ऑब्जेक्ट पण क्रिएट करून घेतो एक गाईज. राईट, एक नवीन ऑब्जेक्ट मध्ये एक, आता हा पायलट्सचा ऑब्जेक्ट तर क्रिएट केलाय, त्यामध्ये फील्ड नंतर ऍड करू, बट आपण फ्लाईट स्केड्यूल हा पण एक ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊ. राईट, म्हणजे ऑब्जेक्ट्स आपले सगळे बनवून जातील. ओके, फ्लाईट स्केड्यूल. परफेक्ट. राईट, आता इथं फ्लाईट स्केड्यूलचं प्लुरल काय, फ्लाईट स्केड्यूल्स. राईट, परफेक्ट. राईट, त्यानंतर नेक्स्ट इज लेट से जी फील्ड आहे फ्लाईट स्केड्यूल मध्ये. राईट, ही फील्ड आपल्याला एक ऑटो नंबर स्केड्यूल, ऑटो नंबर लावून ठेवू आपण. राईट, मी एक काम करतो, फ्लाईट स्केड्यूल आय डी एक घेऊन घेतो. राईट, आणि ऑटो नंबर त्याला एक फील्ड असं जस्ट ऍड करून घेतो. परफेक्ट. राईट, त्याला मी नाव देईन FMS. राईट, आणि एक ऑटो नंबरिंग. परफेक्ट. आयडी क्रिएट केली, कंपल्सरी नाही आहे, तुम्ही कुठली फील्ड क्रिएट करू शकता, बट आय प्रिफर द आयडी फॉर इच अँड एव्हरी रेकॉर्ड्स. राईट, सगळं काही अलाव करून देतो. राईट, परफेक्ट. परफेक्ट. परफेक्ट, सगळं अलाउड झालेलं आहे. सेव्ह अँड न्यू. ओके, परफेक्ट. राईट गाईज, तिन्ही ऑब्जेक्ट क्रिएट झालेले आहेत. राईट, आता मी पायलट्स ऑब्जेक्ट मध्ये फील्ड क्रिएट करतो, त्यासाठी मी ऑब्जेक्ट मॅनेजरवर पुन्हा गेलो. राईट, आणि पायलट्स पायलट्स ऑब्जेक्ट ओपन करतो. राईट, पायलट्स मध्ये काही फील्ड्स आणि रिलेशनशिप क्रिएट करावं लागेल. राईट, लास्ट नेम ही फील्ड मी ऑलरेडी क्रिएटेड आहे. राईट, आता मी एक नवीन फील्ड क्रिएट करतो. कुठे गेला पायलट्स. राईट, फर्स्ट नेम नावाची. ओके, परफेक्ट. सो आय क्रिएट न्यू फील्ड. राईट, टेक्स्ट. परफेक्ट. नेक्स्ट, फर्स्ट नेम लेंथ विल बी अ 10 कॅरेक्टर. राईट, याला रिक्वायर्ड करायचं आहे का, लेट से रिक्वायर करून घेऊ. राईट, नेक्स्ट. 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 राईट, एक फर्स्ट नेम लास्ट नेम दोन फील्ड रेडी आहेत. राईट, त्यानंतर डेट ऑफ बर्थ ही डेट टाईपची फील्ड राहील, म्हणून आपण डेट ऑफ बर्थ घेऊन घेऊ. राईट, सो ऍड न्यू फील्ड केलाय मी. राईट, पायलट ऑब्जेक्ट मध्ये आहे गाईज मी. राईट, तिथून एक ऍड न्यू फील्ड केली आहे, त्यामध्ये डेट नावाची फील्ड डेटा टाईप घेत आहे मी. राईट, नेक्स्ट. डेट ऑफ बर्थ. राईट, परफेक्ट. राईट, नेक्स्ट. नेक्स्ट, सेव्ह. राईट, त्यानंतर एज. एज विल ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेटेड बेस्ड ऑन द डेट ऑफ बर्थ. आता ही ऍक्च्युली एक फॉर्म्युला फील्डने आपण अचीव्ह करू शकतो. बेसिक डेटा मॉडेलिंग आज फिनिश करून घेऊ आपण, उद्या आपण ऍडव्हान्स वर जाऊ, सो दॅट तुमच्या अंडरस्टँड होईल स्टेप बाय स्टेप प्रोजेक्ट. ओके, त्यानंतर नेक्स्ट. राईट, तर मी एक काम करतो, हे एज जी फील्ड आहे ही फॉर्म्युला फील्ड आहे, डायनामिक फील्ड आहे, म्हणून याला मी हायलाइटेड कलर येलो करून टाकतो, म्हणजे दिस इज द पेंडिंग थिंग्स. राईट, कॉन्टॅक्ट नंबर मध्ये आपल्याला एक मोबाईल नंबर घेता आला पाहिजे, म्हणून मी कॉन्टॅक्ट नंबर फील्ड कॉपी केली. नेक्स्ट, न्यू फील्ड क्रिएट करत आहे, त्यामध्ये मी सिंपल. राईट, एक फोन टाईपची फील्ड घेतो, फोन. परफेक्ट. राईट, नेक्स्ट. कॉन्टॅक्ट नंबर. नेक्स्ट. नेक्स्ट, सेव्ह. ओके, तर आपण जस्ट कॉन्टॅक्ट ही फील्ड क्रिएट केलेली आहे गाईज. राईट, कॉन्टॅक्ट नंबर नावाची. त्यानंतर नेक्स्ट फील्ड इज ईमेल आय डी फील्ड. राईट, आय विल कॉपी इट. राईट, अँड आय विल क्लिक ऑन न्यू. ईमेल आय डी क्रिएट करतो. परफेक्ट. नेक्स्ट. राईट, ईमेल आय डी.
परफेक्ट. नेक्स्ट. नेक्स्ट. सेव्ह. राईट. त्यानंतर ईमेल आय डी झाल्यावर एक एक्सपिरियन्स नावाची पिक लिस्ट मला क्रिएट करायची आहे. सो आय विल डू create new. I'll choose a pick list data type. Right. Next. Perfect. यामध्ये मी एक्सपिरियन्स आहे वाटते. राईट. कॉपी करतो. राईट. फील्डचं नाव आणि पेस्ट केलाय. परफेक्ट. पिक लिस्ट घ्यायची आहे. पिक लिस्ट मध्ये आपल्याला व्हॅल्यूज कुठल्या टाकायच्या ज्या इथे दिलेल्या आहे. राईट. लेस दॅन 1 इयर. राईट. ह्या तीन व्हॅल्यूज, तीन व्हॅल्यूज आहे वाटते. राईट. तर मी इथे पेस्ट करतो आणि त्याला लाईन बाय लाईन अरेंज करतो. Like this, right? Less than 1 year, 2 to 5 years, more than 5 years. Perfect. Next. Right. Next. Save. Perfect. Right. After that, this is the field called level. Right. Level नावाची field आहे. Right. आता या field मध्ये actually मध्ये काय आहे की it is also a pick list. ही पण एक pick list आहे. Right. आपल्याला actually मध्ये काय करायचं आहे, field dependency calculate करायची आहे इथे. Right. नंतर future मध्ये म्हणजे right जेव्हा मी less than 1 year ही field केव्हा येईल. Right. सॉरी, लेस दॅन 1 इयर ही फील्ड चूज केली तर ऑटोमॅटिकली लेवल मध्ये ज्युनियर सेट झालं पाहिजे. राईट. त्यानंतर सिनियर इफ 2 to 5 इयर आणि सुपर सिनियर इफ 0 to 5. म्हणजे इथे ऍक्च्युली मध्ये लेवल मध्ये मी एक काम करतो. राईट. एक नवीन फील्ड क्रिएट करतो पिक लिस्ट टाईपची. राईट. नेक्स्ट. परफेक्ट. राईट. त्याला मी लेबल देतो, लेवल नावाचा. राईट. फील्ड लेबल, लेवल. परफेक्ट. राईट. डिफॉल्ट व्हॅल्यू एंटर करतो. इथे ज्युनियर, सिनियर आणि सुपर सिनियर हे तीन पिक लिस्ट लागेल मला. ज्युनियर, सिनियर, राईट, सुपर सिनियर. परफेक्ट. राईट. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट. सेव्ह. परफेक्ट. राईट. त्यानंतर आय विल यूज दिस फोटो फील्ड ज्यामध्ये मी रिच टेक्स्ट एरिया घेईल. आता हे एक्सपिरियन्स आणि लेवल मध्ये आपल्याला जे काही फील्ड डिपेंडन्सी करायची आहे ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ते फिगर आउट करू. सध्या आपण फक्त डेटा मॉडेलिंग बनवून ठेवू. राईट. ओके. परफेक्ट. एक बेसिक डेटा मॉडेलिंग आपल्याला एस्टॅब्लिश करायचे. मी रिच टेक्स्ट एरिया घेतला. परफेक्ट. नेक्स्ट. आणि त्यामध्ये फोटो. राईट. नेक्स्ट. राईट. नेक्स्ट. सेव्ह. डन. राईट. ओके. आफ्टर दॅट आपला ऑलमोस्ट पायलट ऑब्जेक्ट इज रेडी. राईट. त्यानंतर फ्लाईट ऑब्जेक्ट इज ऑल्सो रेडी. फ्लाईट स्केड्यूल ह्या ऑब्जेक्ट मध्ये काही फील्ड आपण फिगर आउट करणार आहे. पहिले तर सिलेक्ट फ्लाईट ही एक फ्लाईट स्केड्यूल या ऑब्जेक्ट मधली रिलेशनशिप वाली फील्ड आहे. राईट. ज्यामध्ये मास्टर डेटा रिलेशनशिप एस्टॅब्लिश करायचं आहे. राईट. त्यानंतर सोर्स नेम मध्ये आणि डेस्टिनेशन नेम मध्ये ऑलमोस्ट सेम आपल्याला सिटीज दिलेल्या राहतील. त्यानंतर डिपार्चर डेट टाइम, अरायवल टाइम ह्या पण दोन फील्ड आपल्याला सेम डेटा टाईपचे आहे. या दोघांवर आणि या दोघांवर आपल्याला लॉजिक डेव्हलप करायचं आहे. ड्युरेशन ऑटोमॅटिकली फॉर्म्युला फील्डनी निघणार आहे. स्टेटस ऑटोमॅटिकली हे पिक लिस्ट आहे. राईट. नेम ऑफ फर्स्ट पायलट आणि नेम ऑफ सेकंड पायलट हे पण क्रिएट करायचं आहे. तर आपण एक काम करू. राईट. हे जे ह्या फ्लाईट स्केड्यूल ऑब्जेक्ट मध्ये ऑलमोस्ट सगळ्या काही डिटेलिंग आणि सगळ्या लॉजिकल गोष्टी आहे. तर हे सगळं आता आपण कंटिन्यू करू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर या दोन ऑब्जेक्टच्या डेटा मॉडेलिंग मध्ये काही पण कन्फ्युजन असेल तर तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फ्लाईट स्केड्यूल ऑब्जेक्ट पासून कंटिन्यू करू. ओके. सो गाईज, आय होप यू फाइंड दिस व्हिडिओ हेल्पफुल. आणि तुम्हाला जर आणखी काही मला इम्प्रूव्हमेंट सजेस्ट करायचे असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता आणि ह्या व्हिडिओला सर्वांपर्यंत तुम्ही पोहोचवू शकता. सो दॅट एव्हरीवन शुड प्रॅक्टिस एअरलाईन मॅनेजमेंट सिस्टीम आणि त्यांना हँड्स ऑन प्रॅक्टिसचे सिनेरियोज पण या प्रोजेक्ट मधून समजतील. ओके.
चलो गाइस, सी यू इन द नेक्स्ट वीडियो.